आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। तसे संकेत स्वतः बच्चू कडूंनी दिलेले आहेत। विधानसभेला बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे। बच्चू कडू, संभाजीराजे, रविकांत तुपकर हे एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर लवकरच एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याविषयीची घोषणा केली जाणार असल्याचंही कळत आहे। राज्यात विधानसभेला महायुती यानंतर आता तिसरी आघाडी ही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील जनता आता कोणाला निवडून देणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण एकीकडे महायुती जे सत्ताधारी पक्षातील पक्ष आहे सत्ताधारी त्यांची महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात असेल आणि त्याचबरोबर तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीमध्ये आता बच्चू कडू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे याचा नेमका कोणाला फटका बसणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली। बच्चू कडूंची तिसरी आघाडी जाणार नाही, आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा एक प्रयत्न चालू आहे। असं प्राथमिक चर्चा झाली, बाकी काही अजून ठरलं नाही। अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असं काही निर्णय झालेला नाहीये। स्वतंत्रपणाने आम्ही उद्यापासून तयारीला लागलेलो। तर याविषयी बच्चू कडूंशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। बघूयात। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। संभाजीराजे यांना घेऊन, काही छोट्या पक्षांना घेऊन तिसरी आघाडी स्थापन करणार अशा प्रकारची चर्चा आहे। भाऊ, काय सांगाल, नक्की तिसरी आघाडी स्थापन करणार आहात का तुम्ही आणि कोण कोण या आघाडीमध्ये असणार? पहिले तर आमचे जे मुद्दे आहे ना ते आम्ही सीएम साहेबांसमोर मांडू। जसं दिव्यांगांचे 6,000 रुपये महिना असेल तर कमीत कमी तो वाढला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये कसे करता येईल, प्रकल्पग्रस्तांचा विषय, हे सगळे विषय घेऊन समान एज्युकेशन कसं भेटतं, जे श्रीमंताला भेटतं ते माझ्या गरीबाला का भेटणार नाही, या सगळ्या विषयावर आम्ही बसू आणि त्याच्यात जर निर्णय झाला नाही तर मग आम्ही वेगळं लढू। एकंदरीत श्रमावर आधारित काही नाही। तुम्ही 2 तास काम करा, मी 5 तास करू, मूल्य सारखंच होत असेल तर याला काही अर्थ नाही आहे। श्रमावर आधारित काही विषय असणं फार गरजेचं आहे। श्रममूल्य जपलं तर देश जपल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा करू। वेगळा निर्णय घेण्याचा नक्की जो काय तुमच्यावरती वेळ आली आहे ती नक्की का आली आहे? का लोकसभेचा जो निकाल आला आहे त्याचा इम्पॅक्ट आहे का कुठे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी? आमच्यावर काही इम्पॅक्ट वगैरे पडत नाही। आम्ही इम्पॅक्टवर आणि वातावरणावर गेलो असतो तर बच्चू कडूवर 350 गुन्हे दाखलच झाले नसते। माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे। जिधर बम उधर हम नाही, जिधर कम उधर हम, आमची भूमिका नेहमी राहिली आणि ती भूमिका आजही कायम आहे। महाविकास आघाडीसोबत जायचा काय एक वेगळा निर्णय आहे का, काय मनात आहे? नाही, असं काही निर्णय नाही। संवाद साधल्याबद्दल महाविकास आघाडीसोबत जाण्याचाही नाही, मात्र तिसरी आघाडी ही नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी चर्चा जर खोल ठरली तर स्थापन करू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मी आज रविकांतजी तुपकर आणि संभाजीराजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला, स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो। त्यांचा आग्रह होता सगळ्या कार्यकर्त्यांचा का आपण एकत्रित होऊन शेतकरी, मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे। आता त्या सगळ्या संदर्भात आत्ता तरी पूर्ण चर्चा झाली नाही। आम्ही पहिले मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांशी बोलू, त्यांनी जर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर मग आमची स्वातंत्र्य लढाई राहील। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।